बेल्ट मजबूत आहे का रे तो? हां काय करतो? हे तिकडे गाडी कोण आहे? गाडी भाई गाडी आहे. गाडी गुगल मॅपवरून गाडी चालवणं एका महिन्याला चांगलंच महागात पडलेलं आहे. कारण ती महिला याच रोडवरून गाडी चालवत आली आणि समोर जाऊन थेट खाडीमध्ये जाऊन जी गाडी आदळलेली होती. मी सध्या CBD खाडीजवळ आहे. तुम्ही समोर जो रस्ता पाहता हा जो सर्व्हिस रोड आहे, हा रस्ता आणि वरून जो ब्रिज जाणार आहे हा उड्डाणपूल. संबंधित महिलेला आहे ते CBDवरून उलवेला जायचं होतं आणि ते वरच्या उड्डाणपुलावरून जाणं अपेक्षित होतं. मात्र गुगलच्या साहाय्याने तिला रस्ता आहे तो खालचा रस्ता दाखवला आणि सरळ ती या रस्त्यावरून आली होती. आणि यानंतर इथून ही गाडी आली, पास झाली आणि समोर जो आपण खाडी पाहताय त्या सरळ समोरच्या खाडीमध्ये ही गाडी जाऊन आदळलेली होती. रात्रीची वेळ होती, रात्री 1-1:30 वाजलेले होते. त्यामुळे त्या महिलेला आहे तो रस्ता लक्षात आला नाही, समोरची खाडी दिसली नाही आणि हीच ती ऑडी गाडी आहे, ती समोर जाऊन खाडीमध्ये आदळलेली होती. आणि तुम्ही पाहता की संपूर्णपणे या गाडीचं नुकसान झालेलं आहे. मात्र सुदैवानं आहे ती महिला या अपघातातनं वाचलेली आहे. तुम्ही समोर खाडी पाहताय, पाणी आहे. काल रात्री ही घटना घडल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाडीमध्ये पाणी होतं आणि ही गाडी जेव्हा खाली जाऊन आदळली तेव्हा ती पाण्याबरोबर अशी वाहत चालली होती आणि गाडीची डिक्की उघडल्यामुळे ती महिला बाहेर पडली. मात्र महिला वाहत जात असताना या ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेचं आहे ते प्राण वाचवलेले आहेत. कारण समोरच पोलीस चौकी आहे, सागरी पोलीस चौकी, आणि पोलिसांना ते महिलेचं प्राण वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. आपल्यावर या ठिकाणी CBD पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश शेवले सर, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कशा पद्धतीने ही घटना घडली आणि महिलेचे प्राण आपण वाचवले? दिनांक 24 आणि 25च्या मध्यरात्री सुमारे 1 वाजता एक महिला तिच्या ऑडी कारमधून बेलापूर किल्ला जंक्शनकडून उलवेच्या दिशेनं जात होती. बेलापूर ब्रिज, खाडी ब्रिज चालू होण्याच्या अगोदर ध्रुवतारा जेट्टी आहे, तिथं जाण्यासाठी एक सर्व्हिस रोड आहे. प्रचंड पाऊस आणि विजिबिलिटी कमी असल्यामुळं, रात्रीची वेळ असल्यामुळं तिला कन्फ्युजन झालं आणि ती त्या चुकून सर्व्हिस रोडला ती आली, जो जेट्टीकडे जात होता आणि त्या सर्व्हिस रोडनी सरळ पुढे येऊन ती खाडीत पडलेली आहे. परंतु सुदैवानं त्याच वेळेला नवी मुंबई पोलीस दलाच्या सागरी सुरक्षा विभागाचे अलंकार म्हात्रे म्हणून सब इन्स्पेक्टर त्यावेळेला सतर्क होते ड्युटीवर आणि त्यांनी ती पाहिलं की ती महिला पुढं जाते. तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ती खाडीत पडल्यानंतर तिथं असलेल्या रेस्क्यूचे, इंडियन रेस्क्यू टीमचे रेस्क्यूचे जवान आहेत, त्यांच्या मदतीनं त्यांनी तिला खाडीतून सुरक्षितरित्या पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आणि तिचे प्राण वाचवलेले आहेत. सर, सध्या तब्येत कशी आहे त्यांची? व्यवस्थित आहे? नाही, त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. त्यावेळेला सुद्धा त्यांना कारण लागलीच तात्काळ मदत मिळाल्यामुळं त्यांचा तसा तब्येतीला त्यांच्या काहीच धोका नव्हता त्यावेळेला सुद्धा. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या महिलेचं प्राण वाचवल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना टळलेली आहे. मात्र गुगलच्या माध्यमातून प्रवास करणं परत एकदा एका महिलेला महागात पडलं असल्याचं या देशातलं उदाहरण समोर आलेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.